हॅलो चेक. सुपर संडे आणि सुपर मॅच याच्या दिवसातील पहिलीच आपण पाहिले, परंतु अखेर त्या सामन्यावरती विजयश्री प्राप्त केली विरेन स्पोर्ट जय बजरंग भावाली संघानं. आणि आज या स्पर्धेमध्ये विजयानं सुरुवात केली. आणि आजच्या दिवसातील हा दुसरा सामना तुमच्या भेटीस येतो. जय सावरदेव किरवली विपक्ष संजय स्पोर्ट सावत. नाणेफेकी जिंकली किरवली संघानं. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आणि पाहू शकाल अगदी फिल्डिंगची सजावट करत असताना अगदी ब्लॅक व्हाईट अँड व्हाईट जर्सी तुम्ही पाहू शकाल किरवली संघाची. सलामी जोडी पाहू शकाल कैलास पाटील आणि त्याच्या सोबतीला फलंदाज सुजित पाटील. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ज्यांनी आम्हाला पहिल्या क्रमांकासाठी पारितोषिक दिलेलं आहे. भाजपा व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर यशवंत माधू सोरे यांचा मी या स्पर्धेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. दुसऱ्या क्रमांकासाठी आपण पारितोषिक पाहत आहोत. ओमसाई सागर प्रतिष्ठान वालशींचे प्रोप्रायटर संस्थापक अध्यक्ष सन्माननीय संतोषजी काशीनाथ मोगरे यांची आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे अशोकजी किशन सोरे जे ओमसाई ट्रान्सपोर्टची प्रोप्रायटर त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला चांगलं मोलाचं योगदान प्राप्त झालेलं आहे. त्यांचे सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. षटकात सुरुवात करतोय गोलंदाज विनोद रायटी. पहिल्या चेंडू फुलटॉस ऑनसाईडला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. आणि दुहेरीचा प्रयत्न होतोय कारण राहुलकडून चूक घडली आणि एकेचं रूपांतर दुहेरीमध्ये आपण पाहतोय. या गोष्टी होणं फार गरजेच्या आहेत. तिसऱ्या क्रमांकासाठी पारितोषिक देणारे आम्हाला बाबदेव पाड्याचे समाजसेवक सन्माननीय महादेवजी मारुती वाकडे आपले सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं विशेष आभार व्यक्त करतोय. चतुर्थ क्रमांकासाठी आम्हाला कॅश प्राईज देणारे जॉयकुमार कंपनीचे प्रोप्रायटर सुनीलजी सावलाराम गोरे आपले सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. हुक करण्याचा प्रयत्न, अगदी बॉडीला ब्रश होणारा चेंडू पाहतोय आपण. निर्धावानं मात्र चेंडूची आपल्याला हाताळली तिथे पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये संपूर्ण सन्मान चिन्ह आणि आम्हाला वायफायची सुविधा देणारे वालशींचे पोलीस पाटील सन्माननीय पंकज जनार्दन चौधरी ज्यांचं काल या ठिकाणी शुभागमन झालं होतं त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं विशेष आभार व्यक्त करतोय. पॉवर प्लेचा हा पहिला षटक आणि कुठेतरी पाहतो की चांगली गोलंदाजी आणि ते डायरेक्ट हिट. एक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र सुजित पाटील फ्रेम मध्ये सुद्धा दिसला नाही आणि अखेर एसटी रक्षकाने मात्र एस्टांवरती योग्य तो निशाणा साध्य केला आणि अखेर धावचीच्या स्वरूपात पहिला धक्का लागतोय टीम संजय स्पोर्ट्स सावत संघाला. रामजी बाबू ठाकरे यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. या स्पर्धेमध्ये आपण उत्कृष्ट गोलंदाज फलंदाजासाठी ट्रॉफी देणार आहोत. सन्माननीय अंकुशजी प्रकाश म्हात्रे जे वालशींचे समाजसेवक आहेत त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये आपण मालिकावीरासाठी ट्रॉफी देणार आहोत. सन्माननीय युवा उद्योजक प्रेम कैलास सुतार यांच्याकडून त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये आपण चेंडूचं सहकार्य देणारे जयनाथजी हरड आणि ते सोनाऱ्याचे समाजसेवक आहेत. त्याचप्रमाणे प्रतीक्षा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर प्रेम यशवंत वाकडे यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आम्हाला विशुभाऊ म्हात्रे जे भिवंडी आगरी महोत्सवचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला मोलाचं योगदान या स्पर्धेमध्ये प्राप्त झालेलं आहे. त्यांचे सुद्धा मी विशेष आभार व्यक्त करतोय. तिसऱ्या क्रमांकावरती आलाय मिस्टर लखन पाटील. लखनच्याच क्रमांकामध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन मात्र पाहू शकाल कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र त्या ठिकाणी झाला नाहीये. त्याचप्रमाणे पाहू शकाल भिवंडी तालुका ग्रामीणची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय गणेशजी गुलवी साहेबांच्या वतीने सुद्धा आम्हाला स्पर्धेमध्ये मोलाचं योगदान लाभलेलं आहे. त्यांचे विशेष आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे विजयजी सोरे यांचे विशेष आभार. श्रीरामजी सोरे आपले सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. लक्ष्मणजी चौधरी आपले सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं विशेष आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रकाशजी विठ्ठल तेलिवरे
साहेबांच्या वतीने सुद्धा आम्हाला स्पर्धेसाठी मुलाचं सहकार्य प्राप्त झालेलं आहे, त्यांचे सुद्धा विशेष आभार. खेचून मारण्याचा प्रयत्न, बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल इथे मात्र लखन पाटीलने फेस केलाय. आणि या संघटित धावसंख्या जर आपण पाहिली तर फक्त 2 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यात 2 धावा आपण केपीच्या बॅटमधून पाहिल्या. सुजित शून्यावरती बाद झाला आणि लखन पाहतो की थोडंसं सास पडतोय. हरकत नाही, 5-5 षटकांचे सामने आहेत. एखादा षटक जरूर तुम्ही स्ट्रगल करू शकता, परंतु जर तुम्ही जास्त वेळ खेळपट्टीवरती काढला तर त्याचा आय थिंक तुमच्या टीमला फायदा होऊ शकतो. तो कार्य लखन पाटीलच्या वतीने आज आपल्याला पाहायला मिळू शकेल की फुलटॉस एलिव्हेशन नाहीये, ताकद पूर्णपणे जोगली नाहीये. आणि त्याच वेळी पाहतो की सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. सर अंपायर्स रिव्ह्यू आहे का? यस. चला आता मात्र भीमरसाठी इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे की लिगल चेंडू असेल की अनलिगल चेंडू असेल. आमची थर्ड पंच आहेत बाला ऐकारे सर, जरूर मात्र त्या ठिकाणी चेक करतील. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आला आहे, हा बीमर नो बॉल आहे. अगदी कमरेच्या वर चेंडू मात्र अगदी लँडिंग होत होता आणि योग्य निर्णय पंच बाला ऐकारे सरांचा आपण पाहतोय. म्हणजे 1+1 एकूण 2 धावा इथे मात्र आपण पाहू शकतो. आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट. 4 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. आणि अपशील पंचाने सुद्धा मात्र चांगला त्या ठिकाणी डीआरएसचा मात्र वापर केलाय, कारण कुठल्या संघावरती कोणत्या अन्याय होणार नाही याची मात्र आमची जेपी पॅनल आता मात्र पूर्णपणे तिथे काळजी घेत आहेत. फ्रीट बॉल सरळ बॅट लॉक केला, अगदी गोलंदाज डोक्यावरून चेंडू चालला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून पाहतोय आपण. पहिल्या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका मात्र आला नाहीये. सिंगल डबल वरती मात्र पाहतो की दोघांनी भर टाकण्याचा प्रयत्न केला आणि एक सक्सेसफुल षटकाची मात्र या ठिकाणी रायटी विनोद बजागेची आपल्याला पाहायला मिळाली. फक्त त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 5 धाबा खर्च केल्या. तिखट मारा, कंजूशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. संजय स्पोर्ट्स आवाज संघाला आपण पाहतो की सातत्याने संजय पाटील मिठाईवालाचे प्रोप्रायटर केपी सर नेहमीच्या संघाला पुरस्कृत करत असतात. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर जय सावृदेव किरवली, साई शेठ बजागे आणि गणेश बजागे हे मात्र या संघाला नेहमीच सातत्याने पुरस्कृत करत असतात. हा आम्ही लोणारचा क्रिकेट या हंगामामध्ये भरपूर बदलाव पाहायला मिळतोय. तब्बल 5वी स्पर्धा सध्या आपण कव्हर करतोय आणि उद्या आपण 6व्या स्पर्धेला मात्र सुरुवात करणार आहोत. आणि आज संडे आहे म्हणजे प्रशांत बजागे इन ऍक्शन मध्ये राहतीलच, त्यात काही शंका नाहीये. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे, कारण आज आपल्याला 2 सामने मित्रांनो एक्स्ट्रा खेळवायचे आहेत. त्यासाठी सर्वांना विनंती असेल की वेळेस संदर्भात थोडंसं आम्हाला कॉपरेट करा. दुसरा षटक आणि दुसऱ्या षटकासाठी रमेश चा मात्र वापर केला जातो आणि पहिला चेंडू खराब चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा बीमर नो बॉलचा इशारा. संधी होती केपी कडे की इथे तुम्ही या चेंडूवरती धाबा जोडू शकले असते. या इनिंग मध्ये हा दुसरा बीमर नो बॉल. आणि पाहू शकाल फ्रीट वरती चांगला फटका, अगदी कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू वेगाने चाललाय लेफ्ट विनोदच्या डोक्यावरून. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. चांगला फटका पाहतोय, फुलटॉस होता त्याच्यावरती पूर्णपणे चांगल्या प्रमाणे मिडलिंग पाहायला मिळाली आणि कुठल्या प्रमाणे तिथे फिल्डरला संधी मिळाली नव्हती. रेस सुरू होती चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये, परंतु अखेर शेवटच्या क्षणाला मात्र त्या रेसमध्ये आपल्याला चेंडूचा विजय होताना पाहायला आपल्याला. पुन्हा फुलटॉस, परंतु इथे आता पाहू शकाल राहुल बजागे आहे, म्हणजे चूक होणार नाहीये. झेलबादच्या स्वरूपात फलंदाज जरूर बाद झाला, परंतु आता पुन्हा बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यूची आता मागणी केलेली आहे.
सध्या DRSची मागणी केली आहे आणि आमचे तिसरे पंच सध्या चेक करताय. परंतु या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडून आम्हाला या मैदानासाठी चांगलं सहकार्य प्राप्त झालेलं आहे, रचना कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर सन्माननीय शुभम शेठ आणि अंकुश शेठ यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतो आणि त्यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचकावरती येऊन असताना आपण आपला या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. इट्स फेअर डिलिव्हरी म्हणजे अर्थात कैलास पाटील इथे मात्र बाद होणार आणि दुसरा धक्का लागला टीम संजय स्पोर्ट्स साबत संघाला. Ravi in the mix. सलामीला जी जोडी आली होती ती मात्र स्वस्तात माघारी परतली, कारण सुजित पाटील शून्यावरती बाद झाला. त्याच्यानंतर आपण कैलासच्या बॅटमधून एक चौकार धरून पाहिला असं वाटलं होतं की आज कैलास चांगला खेळ साकारेल, परंतु फुलटॉस चेंडूवरती तो सुद्धा मात्र बाद झाला, कारण स्क्वेअर लेगला मात्र चांगला झेल आपण पाहिला राहुलच्या वतीनं. आणि त्या नवीन फलंदाज लखनच्या सोबतीला आलाय खंडू पाटील. दोघांकडे चांगला अनुभव आहे, भरपूर वर्षाचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि इथून आता मात्र एक छोटीशी पार्टनरशिपची मात्र आवश्यकता असेल संजय स्पोर्ट्स साबत संघाला. ती पार्टनरशिप इथे मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल का? ओ जबरदस्त फुल्लर लेन, जबरदस्त वापसी रमेश बजागेची आपण पाहतोय, कारण सुरुवातीला थोडासा रमेश पूर्णपणे सास पडला, कारण पहिला तर चेंडू त्याने भीमर हाताला, त्याच्यानंतर फुलटॉसवरती चौकार आपण पाहिलं आणि त्याच्यानंतर विकेटचं पतन पाहायला मिळालं आणि हा निर्धाव चेंडू आपण इथे पाहतोय. याला म्हणतात एक चांगला खेळाडूची निशाणी. आणि सातत्याने पाहतो की प्रत्येक स्पर्धेमध्ये रमेश कडून आपण एखादा स्पेल पाहत असतो. इथे पुन्हा फुलटॉस नितीन बजागे होता अगदी शॉर्ट मिड विकेटला, पण त्यांच्या डोक्यावरून चेंडू मात्र निघून चाललाय आणि पुन्हा मात्र या ठिकाणी DRSची मागणी केलेली आहे आमची ऑफिशियल पंचांनी. म्हणजे आमची जे टीव्ही पंच आहेत आता त्यांना मात्र याच ठिकाणी स्थानापन्न व्हावं लागेल. सातत्यानं DRSची इथे मात्र मागणी होते, कारण साबत संघाकडे जो एक DRS होता तो मात्र त्यांनी लॉस केला, म्हणजे आता ते मात्र इथे पुन्हा रिव्ह्यूची मागणी करू शकत नाही, परंतु हा पंचांचा कॉल आहे. धावसंख्येकडे आपण लक्ष वेधलं तर आतापर्यंत 11 धावा आलेल्या आहेत. इट्स फेअर डिलिव्हरी आणि ही एक धावता मात्र जोडली जाईल, म्हणजे एकूण धावा असतील 11. चला, आमच्या सोबतीला एज अ स्कोरर म्हणून गणेश पाटील आहेत, चांगले स्कोरर आहेत आणि चांगली आम्हाला ते माहिती देत असतात प्रत्येक चेंडूची. चांगला अभ्यास आहे त्यांच्याकडे. पुन्हा फुलटॉस सरळ बाण लॉफ केला जातोय, म्हणजे आज असा निर्धार केला रमेश की मला सर्व चेंडू फुलटॉसच टाकायचे आहेत. जशी आपण पाहिले की कमलेशनं कालच्या दिवसामध्ये जी परंपरा त्यांनी सुरू केली होती तीच परंपरा शेवटच्या क्षणापर्यंत मात्र टिकून ठेवली. अशा गोष्टी कधी कधी घडत असतात ज्या आपण अपेक्षा करीत त्याकडून करत नसतो. इथे मात्र पुन्हा पाहू शकाल अगदी फ्लरलेत होता आणि संत गतीने मात्र एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. आणि पाहू शकाल रमेशचा जो स्पेल होता एका षटकाचा तो स्पेल मात्र इथे संपन्न झाला. 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला, पॉवर प्लेचा खेळ इथे संपन्न झाला आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना संजय स्पोर्ट्स साबत संघाने धाव फलकावरती धाबा लावला गेला. 2 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा. संत आणि सावध सुरुवात मी नेहमीच म्हणतो की सावध संघापासून सावध राहतो, आता सावध संघ किरोली संघापासून सावध राहिलाय असंच म्हणावं लागेल. यानंतर होणार सामना न्यू आई एक्विरा स्पोर्ट्स सावध विपक्ष नक्षत्र सोदरपणा सिनियर. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण रेडी राहायचं आहे, म्हणजे आज साबत गावातील 2 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. आणि शेवटचा सामना असेल पहिल्या फेरीतील अनुज 11 जयदुर्गा स्पोर्ट लोणार विपक्ष आई एक्विरा स्पोर्ट्स सांगे. असे 8 संघ तुम्हाला आज इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. कालचा दिवस पूर्णपणे जय हनुमान सोदरपाडा संघाच्या नावावरती राहिला आणि तो विजय शेवटच्या चेंडूवरती त्याने मात्र संपादित केला. मेहर 11 बापगाव संघाला पराभूत केलं.
सुरुवात केली या तिसऱ्या षटकाला विनोद रायटीन आणि त्याने सुद्धा मात्र पाहू शकाल पहिला चूर मात्र ते भीमर हाताला 1+1 धाबा 2 धाबा इथे 8 केल्या गेल्या आणि एक जरी धाव पूर्ण केली नाहीये म्हणजे अर्थात गणेश एकच धाव असेल नो बॉलची. पुढील चेंडू असेल फ्री हिट. सध्या जय सावरदे किरोली संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि त्या संघातील उत्कृष्ट खेळाडू प्रशांत बजागे आणि कुणाल दिघाडकर यांच्यासाठी गोरखनाथ दिघाडकर यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत आणि त्याने सुद्धा या स्पर्धेचं भरभरून कौतुक केलेलं आहे की चांगली डिसिप्लिनची स्पर्धा पाहायला मिळाली, चांगलं नियोजन या स्पर्धेचं पाहायला मिळालं आणि सध्या ते युट्यूबवरती या स्पर्धेचा आणि या सामन्याचा आनंद घेत आहेत. धन्यवाद गोरखनाथ, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. खंडू पाटील ऑन स्ट्राईक वरती चेंडू पडल्यानंतर खाली राहिला आहे त्यामुळे पाहतो की कुठला संपर्क मात्र होत नाहीये आणि या सीझन मध्ये पाहतो की संजय स्पोर्ट्स साबत संघाच्या वतीने ज्या आपण अपेक्षा करतोय त्या अपेक्षापूर्वक मात्र खेळ होत नाहीये. याचा अर्थ कुठेतरी सरावाचा अभाव असावा आणि कुठेतरी मात्र बॅलन्स जो आहे सामन्यामध्ये या संघामध्ये तो बॅलन्स सुद्धा मात्र हवं तसं आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि त्याचमुळे पाहतो की आतापर्यंत हवी तशी देखणी कामगिरी हा संघ करू शकला नाहीये. परंतु हा मोठा संघ आहे, अनेक वर्षात दांडगा अनुभव पडतो. या ठिकाणी पाहू शकतो चेंडू अगदी बेलला ड्रीम करून चाललेले आहे आणि लागेला संजय स्पोर्ट्स साबत संघाला तिसरा धक्का खंडू पाटीलच्या रूपानं. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो. एक्स्ट्रा चेंडू हाताळतायत परंतु जेव्हा जेव्हा मात्र त्यांनी या चांगली लाईन मेंटेन केली तिथे मात्र फलंदाजाला मात्र त्यांनी पूर्णपणे बीट केले आणि अखेर पाहू शकाल की अगदी टॉपचे 3 फलंदाज इथे मात्र स्वस्तात बाद झाले आणि खंडू पाटीलचा स्ट्रगल पहा. तब्बल 4-5 चेंडू त्यांनी फेस केले आणि 5 चेंडू मध्ये फक्त एकच धाव त्याच्या बॅटमधून निघाली आणि आता त्याचमुळे आता मात्र शेवटच्या क्षणाला आता मात्र दामू म्हात्रेला आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येणं भाग पाडलं. एका बाजूला पाहू शकाल लखन सध्या मात्र त्या ठिकाणी आपल्या संघाला सावरतोय परंतु फक्त 15 धाबा आतापर्यंत धाव फलकावरती लागलेला आहे. 4था धाबा हो पाहू शकाल पुन्हा मात्र बॅटची आय थिंक इनर एज शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी बॅट तोड उघडलं आणि आता मात्र 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. जबरदस्त इथे गोलंदाजी विनोद रायटीच्या वतीने आपण पाहतोय. पहिल्या स्पेलमध्ये सुद्धा पाहतो की फक्त 5 धाबा त्याने खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये सुद्धा पाहतो की चांगल्या प्रमाणात मात्र लाईन त्याने मेंटेन केलेली आहे आणि एक मात्र चौकार आला होता तो सुद्धा कैलास पाटीलच्या बॅटमधून. त्याच्यानंतर कुठल्या फलंदाजाला सीमारेषा मात्र या ठिकाणी ओलांडता आलेली नाहीये. इथे सुद्धा चांगला चेंडू आणि दांडी गुल. लखन पाटील सुद्धा मात्र इथे मोठी इनिंग खेळू शकला नाहीये आणि तो सुद्धा चालला माघारी. निराश पावलानं धक्का क्रमांक 4था लागत असताना टीम संजय स्पोर्ट्स साबत संघाला. या खेळपट्टीवरती आपण पाहतो की पहिल्या दिवसापासून फलंदाजाने योग्य रीतीने या खेळपट्टीचा फायदा घेतलाय परंतु कुठेतरी याच खेळपट्टीवरती खेळत असताना संजय स्पोर्ट्स साबत संघाचे बॅटर पूर्णपणे त्या ठिकाणी असफल ठरलेले आहेत आणि इथून आता मात्र स्वप्नील आणि लखनला आता मात्र सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल मारावी लागेल कारण लखन बाद झाला आणि आता दामूच्या सोबतीला आलाय स्वप्नील मात्रे. दोघांनी मात्र इथे चांगला खेळ जर केला तर मात्र जरूर एक फायटिंग साठी मात्र टोटल ते उभे करू शकतात तरी तो प्रयत्न इथून त्यांना करावा लागेल. फुल टॉस लेट ग्लास करायचा प्रयत्न शॉर्ट फायलीकडे क्षेत्ररक्षक परंतु त्याने कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला नाहीये. पंचांचा लिगबायचा इशारा. बॅकअप साठी तब्बल 3 क्षेत्ररक्षक होते परंतु त्याने विचार केला की इथे जर एक्स्ट्रा धाव जर माझ्याकडून जर खर्च झाली तर मात्र माझ्यावरती पूर्णपणे तो खापर आहे तो फुटला जाऊ शकतो आणि शुभम नाईक तिथे मात्र आपल्या स्वतःवरती कंट्रोल दाखवण्याचा प्रयत्न केला. जबरदस्त 2 षटकांचा सक्सेसफुल स्पेल रायटी विनोदचा पाहिला. फक्त त्याने 2 षटकांच्या खेळामध्ये 8 धावा खर्च केल्या आणि महत्वपूर्ण 2 सफलता त्याच्या नावावरती राहिल्या. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी गोलंदाजी आपल्याला रायटी विनोदची पाहायला मिळाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धाव फलकावरती आपल्याला
पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या 5 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये रमेशने खर्च केल्या 8 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त रायटी विनोदने खर्च केल्या 3. त्यामध्ये पाहिले की 2 सफलता. लखन पाटील त्याने बाद केलं. त्याच्यानंतर पहिला आपण खंडूला सुद्धा मात्र याच ओव्हरमध्ये विनोदनं बाद केलं होतं. आणि आता चौथ्या षटकासाठी या नवीन गोलंदाजाचा इथे मात्र वापर केला जातोय. दीपकच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय आणि त्या दीपकला मात्र प्रशांत आता मात्र थोडे काय होईना मात्र तिथे कानमंत्र देण्याचा तो प्रयत्न करतोय. असं वाटतं की या स्पर्धेतील लो स्कोरिंग जो सामना आहे तो मात्र इथे पाहायला मिळतो की ज्या अनुषंगाने खेळ सुरू आहे. परंतु हे सुद्धा विसरून चालणार नाही की खेळपट्टीवरती अजूनही स्वप्नील आणि दामूची जोडी अजूनही मात्र त्या ठिकाणी स्थिर आहे आणि या जोडीकडून आता मात्र या संघाला भरपूर काही अपेक्षा असाव्यात. आज फुल्लर यांचा भरपूर वापर केला गोलंदाजाने. असं वाटतं की खेळपट्टीचा पूर्णपणे त्याने अभ्यास केला असावा. ज्या अनुषंगाने 3 दिवसामध्ये इथे खेळ झाला आहे त्या अनुषंगाने मात्र ते इथे चांगली रणनीतीच्या अनुषंगाने मात्र कामगिरी पाहायला मिळते. 17 धाबा. कासोफच्या गतीने धावफलक पुढे चाललाय. कडक शॉट दामू मात्रच्या बॅटमधून निघाला आहे. हा पहिला सिक्सर संजय स्पोर्ट्स आबा संघासाठी. साऊंड इथे मात्र आपल्याला ऐकायला मिळाला आणि जरूर चेंडू जाऊन मिड विकेटच्या अगदी पलीकडे लँडिंग झालाय. पुन्हा एक हाफ ट्रेकर क्रॉस बॅटेड फटका. परंतु राहुल आहे. राहुल चूक करणार नाहीये. वन ऑफ द बेस्ट कॅचर आमने लोणार क्रिकेट. त्याचा मी सातत्याने उल्लेख करत असतो आणि त्याने पकडला हा झेल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी दामू मात्रेचा खेळ. टेस्ट केलं त्या ठिकाणी राहुलनं आणि नियंत्रण पाहिलं त्याच्या अगदी बॉडीमध्ये कंट्रोल पाहिलं आणि शेवटच्या क्षणाला त्याने मात्र दोन्ही हात बाहेर काढले आणि त्या उजलीमध्ये चेंडूला कैद केला. न्यू बॅटर पाहू शकाल समीर आलाय. ओ पाहू शकाल अगदी बॉडीचा वेळ तिथे घेतला. डायरेक्टची आवश्यकता होती परंतु निशाणा मात्र त्याची चुकीचा पाहायला मिळाला आणि आता मात्र पाहू शकाल ओव्हरथ्रोच्या रूपाने अजून काही धाबा त्या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न करतायत. 2 धाबा तिथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. दरम्यान किरिलगावचे समाजसेवक गणेशजी भजागे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपला मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. धाबा येणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचे गोलंदाज त्या धावसंख्येवरती फाईट बॅक करू शकतील. आणि इथे पाहू शकाल आय थिंक बॅटची गडा कॉट बिहाइंड आणि अजून विकेटचं पतन. समीर जसा आला तसा मात्र माघारी चाललाय. 0वरती तो सुद्धा मात्र बादून माघारी चाललाय आणि अशा रीतीने 6 विकेट्स आतापर्यंत संजय स्पोर्ट्स आवाज संघाने गमावले. फक्त 10 फलक्यावरती धावसंख्या जर पाहिली आपण तर 25 धावा. या ठिकाणी पाहुण्यांचं शुभागमन झालेलं आहे. आमचे ज्येष्ठ समाजसेवक आपल्या याच विभागाचे काका तुमचे मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. न्यू फलंदाज ऋतिक पाटील. हो आणि या ठिकाणी किती झाले काय घडलंय. हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय की एक्झॅक्टली क्लीन बोल्ट. यास दूरवरून खेळण्याचा प्रयत्न ऋतिकने केला आणि त्याच वेळेला पाहतो की चेंडूची लाईन त्याला मात्र ओळखता आली नाही आणि सरळ ऑफस्टिकचा जो अष्ट्या होत्या ते मात्र उद्ध्वस्त केल्या गेल्या आणि
हा षटक सुद्धा पाहतो की दीपकने चांगल्या प्रमाणात हाताळला आहे. एक सिक्सर धरून त्याच्या विरुद्ध त्याला परंतु तब्बल 3 विकेट्स त्याच्या नावावरती राहिले. 9 धावा त्यांनी खर्च केल्या आणि अशा रीतीने 4 षटकं ही संपन्न झालेली आहेत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 25 धावा धावफलकावरती. न्यू बॅटर लालू आलाय आणि असं वाटतं की आता मात्र जय विकास पाटीलची वेळ आलेली आहे प्लेइंग 11 मध्ये खेळण्यासाठी. कारण त्याने सुद्धा अनेक वर्ष तप केल्या. 12 भूमिकेमध्ये तो सातत्याने येत असतो आणि जी आता परिस्थिती सध्या आपण पाहतो धावफलकावरती लवकरात लवकर तुम्हाला जय विकास पाटील मैदानाच्या आतमध्ये दिसून येतील. शेवटचा 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि त्या शेवटच्या 6 चेंडूमध्ये पाहूया की आता किती धावा इथे मात्र जोडण्याचा प्रयत्न करतील. शेवटचं षटक शुभमच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. आज सावरदेवाचा दर्शन घेऊन आता मात्र संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय आणि काय अवतरलाय असंच इथे मात्र आपण उल्लेख करू शकतो. या जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स सध्या आपण पाहतोय. प्रत्येकाने मात्र जबाबदारी आपल्या संघाची आज उचलली आपापल्या खांद्यावरती. ती जबाबदारीनं मात्र खेळ साकारलाय. खास सुरुवात चांगली मिळाली रायटी विनोदच्या वतीनं. कारण पहिल्या पॉवर प्लेमध्ये फक्त त्याने 5 धावा खर्च केले आणि त्याच्यानंतर इतर गोलंदाजांनी सुद्धा मात्र त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून खेळ साकारला. चला वेळेला महत्व द्यायचं. शुभम आपण खेळायला सुरुवात करायची आहे. लालू आणि आता मात्र पाहू स्वप्नीलची जोडी सध्या आपण पाहतोय. ओ कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे सुद्धा मात्र फलंदाज स्वप्नील असफल ठरलाय. 2 चांगले फटके पाहिले आपण. त्या व्यतिरिक्त एकही फलंदाजाचा मात्र त्या ठिकाणी कॉन्फिडन्स लेवलचा खेळ मात्र तिथे साकारू ते शिकले नाहीत. उल्लेखनीय गोलंदाजी पाहिली आपण. A1 क्वालिटीची गोलंदाजी आज पाहिली. मॅचची आय थिंक मोठी कडा होती. शॉट तडब्याचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगानं झेपावतोय. तत्पुरती या सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. फक्त 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि आता मात्र कुठेतरी कैलास पाटीलला सुद्धा मात्र आपल्या खेळामध्ये थोडासा बदल करावा लागेल. मीटिंगमध्ये मात्र चर्चा त्यांना मात्र घ्यावी लागेल. ज्याप्रमाणे खेळ सध्या झालाय त्यांच्याकडून. पुन्हा एक डॉट बॉल. शुभमकडे वेग आहे, शुभमकडे टप्पा आहे आणि त्या अनुषंगाने तो मात्र गोलंदाजी साकारतोय. धावसंख्या स्थिर आहे 26. किमान एखादा मोठा फटका लालूच्या बॅटमधून निघाला परंतु बॅट शिकाडा. आज लिटिल मास्टर ऑफ गिरवली चूक करत नाहीये. दुसरा झेल त्याने पकडलाय. हा चतुर खेळाडू आहे आणि इथे मात्र लालूच्या खिलीवरती अंत झालाय. त्याचा खिलीचा अंत झालाय. धक्का क्रमांक पाहू शकाल संजय स्पोर्ट्स सावध संघाला लागत असताना हा 8वा. वरती पहिला धक्का लागला होता. 10ला 2 झाले. त्याच्यानंतर 14ला 3 झाले. 15ला 4 झाले. त्याच्यानंतर पाहू शकाल 23ला 5 झाले. 25ला 6, 26ला 7, 28ला 8 आणि 26ला 8 आणि त्यामध्ये अजून एक धाव आपण ऍड करू म्हणजे 27 धावा इथे मात्र पाहायला मिळतील. आणि आता मात्र शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंगचा शिल्लक आहे आणि तो चेंडू मात्र फेस करेल स्वप्नील म्हात्रे. 7 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केले आणि त्यामध्ये फक्त 2 धावा स्वप्नीलच्या बॅटमधून निघाल्या. या किल्ल्याची मात्र या खेळाडूकडून मात्र मुलीच अपेक्षा नव्हती परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याची आपण प्रचिती देऊ शकणार नाहीये. वेलकम म्हणता नी आई एकविरा स्पोर्ट्स सावध संघाचे डॅसिंग कॅप्टन आणि त्यांचा सामना आता मात्र पुढील सामन्यामध्ये तुम्ही पाहू शकला. बॅटची कडा होती. क्षेत्ररक्षक सुद्धा मात्र तिथे बीट झाले यष्टीरक्षक पप्पू आणि त्याच्यानंतर पाहू शकाल की कुणालनं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. 2 धाबा तिथे मात्र पूर्ण केल्या गेल्या आणि अशा रीतीने 2 धाबाच्या सहाय्यानं एकूण संघाची धावसंख्या पाहायला मिळाली आपल्याला. संजय स्पोर्ट्स सावध संघाची फक्त 29 आणि 30 धाबांचा हा छोटासा आव्हान असेल टीम जय सावरदेव किरोली संघासमोर. तर हा लक्ष्य किती ओव्हरमध्ये आता कंप्लीट केला जाणार की त्या धाबांचा संरक्षण संजय स्पोर्ट्स संघाच्या वतीने केलं जाणार. तत्पूर्वी जाऊया आपण पुढील सामन्याच्या दिशेनं. मॅच ऑफ मॉर्निंग सेशन
वॉर ऑफ टायटन्स नक्षत्र चौदरवाडा विपक्ष न्यू आई एकविरा सावध अशी लढत तुम्हाला इथे पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. चला, मी संस्थापक अध्यक्ष अनंतजी केने आपल्याला विनंती करतोय की आपण या टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करू. वेलकम दीपक अँड वेलकम दिगू. चला, आपण कॉईनची प्रथमतः माहिती करून देऊ. एका बाजूला आई गावदेवी चषक 2025 आहे, दुसऱ्या बाजूला आई गावदेवी स्पोर्ट वालशीत आहे. सौमिक सुद्धा आमच्या सोबतीला आहेत. प्रति 5 षटकाचा सामना, गावदेवी चषकाची मागणी, परंतु आई गावदेवी स्पोर्ट वालशीत आलेला आहे. टॉस जिंकला आहे न्यू आई एकविरा स्पोर्ट साबत संघानं आणि टॉस विनिंग कॅप्टनला सौमिक केन यांच्या शुभ हस्ते आपण देऊया ही कोल्ड्रिंकची बॉटल. चल बेटा, अंकलला कोल्ड्रिंक द्यायची आपण. चला, पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. दिगू, टॉस जिंकण्याचा आनंद आहे की शीतपेय मिळण्याचा आनंद आहे? टॉस जिंकण्याचा आनंद, कारण खूप सारे टॉस आम्ही हारत आलेलो आहे. स्ट्रगल सुरू आहे, याचा पाठीमागचं कारण काय? कुठेतरी प्रॅक्टिस आणि लक दोन्ही पण फरक पडतो. चला, नवीन दिवस आहे, नवीन स्पर्धा आहे आणि नवीन स्वप्न आहेत. काय करणार, बॅटिंग करणार की फिल्डिंग? फिल्डिंग करणार. आणि कितीपर्यंत प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार? 5 षटकांची मॅच आहे. 40 ते 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. जो संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये उतरतोय तो संघ आहे की काही आम्हाला नवीन खेळाडू पाहायला मिळतील? आणि केपी एक्झॅक्टली इन ऍक्शन मध्ये असतील? हो, किरण पाटील असणार आहेत. आय थिंक किरण पाटील बाद झाल्यानंतर तुमचा संघ पूर्णपणे ढासळतोय. आम्ही सातत्याने पाहत आलो, याचं कारण काय आहे बंटा, सांगू शकतोस? कारण तर असं काही स्पेशल नाही, कारण किरण पाटील आऊट झाल्यानंतर सर्वांची नजरा त्याच्याकडे असतात, त्याच्यामुळे सर्वजण एक एक करून अंग टाकत जातात. परंतु मी तर सांगतो की एकावरती तुम्ही अवलंबून राहून चालणार नाही. ज्यावेळी तुमचा टीम वर्क चांगला होईल त्यावेळी तुम्ही एखादी स्पर्धा जिंकू शकता. तर तो टीम वर्क या स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळू शकेल. हो, नक्कीच बघेल. चला, त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. दीपक, बॅटिंग करायच्या तुमच्या मनासारखं झालेलं आहे? हां, मनासारखं म्हणजे असं काही नाही. बॅटिंग फिल्डिंग दोन्ही आले तरी पण दोन्ही फॉर्मॅटमध्ये चांगला खेळ करून आपण जिंकण्याचा प्रयत्न करू. पहा, तुमच्याच गावातील संघ कालचा दिवस पाहिला ते जर्मन सोदरवाडा संघाने आपल्या नावावरती गाजवलंय. त्या टीमबद्दल काय सांगशील, कारण आपल्याच गावातील ते खेळाडू आहेत? खूप चांगली टीम आहे. त्याच्यामध्ये प्रतीक असेल, आदी असेल, पंकज, त्यानंतर कुणाल, चांगले बॉलर आहेत. खूप प्रॅक्टिस चांगले व्यवस्थित मेहनत करतात, त्यामुळे त्यांची दिसून येते. मग काय, तुम्हाला आज जो तुमचा स्वप्न आहे तो आज तुम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आणि क्वालिफाय पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल तुमचा? प्रत्येक संघाचा स्वप्न तोच असतो, क्वालिफाय करून फायनलला खेळायचं आणि ही टुर्नामेंट जिंकायची. आम्ही पूर्ण प्रयत्न करू. पूर्ण प्रॅक्टिस व्यवस्थित आहे मुलांची, सर्व व्यवस्थित सकाळी झालं संध्याकाळी प्रॅक्टिस व्यवस्थित करतात. त्यामुळे येऊन आता त्यांचा खेळ इथं ते दाखवतील आणि ही मॅच जिंकून पुढच्या राऊंडमध्ये जाण्याचा प्रयत्न करू. शेवटचा प्रश्न, स्पर्धेबद्दल 2 शब्द. खूप चांगली स्पर्धा आहे. फर्स्ट टाईम असा 5 ओव्हरचा सामना आपल्या असोसिएशनमध्ये होतोय. डोंबिवली पनवेल या साईडला जर गेलो आपण तर अशा टुर्नामेंट ऑर्गनाईज करतात आणि शिस्त चांगली असते त्या साईडची. आपल्या इकडे आता पहिल्यांदा ही 5 ओव्हरची टुर्नामेंट भरवलेली आहे, त्याबद्दल वालशीन संघाचं आणि आपल्या आमलेनोना असोसिएशनची जी कमिटी आहे त्यांचे आभार. चला, तुम्हाला शुभेच्छा असतील. दोन्ही कॅप्टनने चांगला मनोगत इथे व्यक्त केलेला आहे. टॉस इथे आपण जर पाहिलं तर न्यू आई एकविरा स्पोर्ट साबत संघाच्या बाजूने लागलेला आहे आणि प्रथमतः त्यांनी गोलंदाजी खेळाचा निर्णय स्वीकारला आहे. आणि जाऊया आता मात्र पुन्हा आपण कॉम्बॉक्समध्ये, तिथे सज्ज असतील माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. थँक्यू सो मच योगी पाटील सर. 30 धावांचं लक्ष आहे आणि दाबून षटकाला सुरुवात केली. पहिलाच बॉल बॅकवर्ड पॉइंटला क्लासिकल फटका पप्पूच्या बॅटमधून नेत्रदीपक चौकार. पप्पूच्या बॅटमधून हा क्लासिकल फटका आपल्याला बघायला मिळाला, जो अत्यंत गरजेचा होता. आणि क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. नेहमीच पप्पूला तुम्ही पाहिलंय गुरुनाथला बॉलच्या मेरिटवर खेळत असतो आणि क्लासिकल फटके त्याच्या बॅटमधून येत असतात. 5 धावा स्कोर कार्ड वरती जय सावरदेव किरवली संघानं जबरदस्त खेळ पहिल्या डावामध्ये केला आणि फक्त 29 धावा बनवता आल्या.
4 खेळाडू शून्यावर आउट झाले. सुजित असेल शून्यावर बाद झाला, त्यानंतर समीर असेल तोही शून्यावर बाद झाला, ऋतिकी शून्यावर बाद झाला, त्यानंतर लालू देखील शून्यावर बाद झाला आणि त्याच्याचमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. एक सन्मान आहे, तो सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. कारण आपण पाहतो की रचना कंस्ट्रक्शन त्यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेमध्ये मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यापैकी पाहू शकाल या ठिकाणी शुभम आमच्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान आपण इथे संपन्न करतो. कारण या मैदानासाठी त्यांची सुद्धा आम्हाला चांगली साथ लाभलेली आहे. त्यांचा सन्मान नितीन चौधरी यांच्या वतीने आपण करत आहोत. उपधर्माची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. आणि शुभम, तुमच्याकडे पुन्हा आम्ही अपेक्षा करतो की असंच तुमचं आमच्यावरती प्रेम राहील, याच आम्ही तुमच्याकडे अपेक्षा बाळगतो. जाऊया पुन्हा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ते सज्ज समी ठाकरे. थँक्यू. 10 स्कोर कार्ड वरती आणि सुरुवात कमालीची पाहायला मिळाली आहे जय सावरदेव किरोली संघासाठी. असं वाटते की सरेंडर केले आता. हो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, हवे ते बॉल, आता विकेटची संधी. आता फलंदाज होणार बाद. पहिला धक्का जय सावरदेव किरोली संघाला. होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. गोलंदाज दामोदर चतुराई दाखवली. जसा की बॅटर स्विच होतोय हे पाहिल्यानंतर अधिकच लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी फायनल एक पहिला धक्का लागतोय तो जय सावरदेव किरोली संघाला. विनोद बजागे 2 षटकांचा स्पेल त्यानं कमालीचा हाताळला. विनोद रायटीनं 2 षटकांमध्ये फक्त 8 धावा खर्च करत असताना 2 विकेट त्याला मिळाल्या आणि तेथूनच खऱ्या अर्थानं दबाव वाढला. तो संजय स्मृती सावधवरती बॉलवरती येत असताना सॉफ्ट हँड फक्त ड्राईव्ह केला. सिंगलने आपण विजयाकडे जाऊ शकतो हे पाहिल्यानंतर आता जास्त रिस्क घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही असंच विनोद सांगतो आणि एका धावेने स्कोर आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा. सेकंड ओव्हर आणि गोलंदाजी करण्यासाठी कैलास पाटील येतो बॉलिंग मार्कवर. बॅटिंग मध्ये खरं तर ती सुरुवात केपीला देता आलेली नाहीये, परंतु आता गोलंदाजीमध्ये एकात दुसरी विकेट घेऊन पुन्हा पलटवार करण्याचा प्रयत्न तो करेल का हे पाहण्यासारखं असेल. एक मात्र दामू ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. कैलासने एक चौकार जरूर लगावला होता, परंतु तदनंतर एकाही फलंदाजाला जास्त मोठा के करता आलेला नाहीये. यावेळेला पुन्हा एकदा स्टिअर केलं. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल दिशा देत असताना बॅकआउट ऑफ द पॉइंटला तेथे मिळेल फक्त एक धाव. सिंगलनं आता धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार आले. पहिल्याच बॉलवर एक क्लासिकल कट पाहायला मिळाला होता आणि त्याच्यानंतर एक लेग बाईटच्या स्वरूपामध्ये चौकार आला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये कुठेतरी ज्या धावा बनणं गरजेच्या होत्या त्या धावा जोडल्या गेल्या दामूच्या विरोधात. यानंतर आणखी एक मोठा सामना आई एकविरा सावध आणि त्यांच्या विरोधात नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा. बिग मॅच, एक चांगला सामना होण्याची दाट शक्यता या पुढील सामन्याचा विचार केला तर. परंतु आता हा सामना ज्या पद्धतीने बॅटिंग सुरू केली असं वाटते की सहजगत्या विजयाकडे वाटचाल. ड्राईव्ह केल्या पुन्हा एकदा मिड विकेटला, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित. सिंगल, धावसंख्या एका धाव्याने 13वर. 30 धावांचं माफक लक्ष आहे. 30 चेंडूंचाच हा आपण डाव पाहिला तर 5-5 षटकांचा आहे, त्याच्यामुळे 30 बॉलमध्ये 30 करायच्या होत्या आणि सध्या पहिल्याच 8 बॉलमध्ये 13 धावा बनवल्यात. म्हणजे कुठेतरी आता पुढे दिसतोय तो जय सावरदेव किरोली संघ. विकेट शिवाय पर्याय नाही. एक फलंदाजाला बाद केला असे अनेक
फलंदाज येते, 2-3 फलंदाज बाद करावे लागतील, तेव्हा कुठे मॅचमध्ये पलटवार होईल. पुन्हा एकदा बॉलला येऊ दिलं. सेन्सिबल क्रिकेट. विनोद कुठल्याही प्रकारे रिस्क घेत नाहीये. ज्या प्रकारे त्याची बॅटिंग आपण पाहतोय, सिंगल वरती विश्वास दाखवतोय आणि तो गरजेचा आहे. परिस्थितीनुसार सिच्युएशन डिमांडेड खेळ तुम्हाला करता येणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला चौकार मारणं, षटकार मारणं गरजेचं नसतात. कधी कधी एका दुसऱ्या धावेने आपण जिंकू शकतो, तर का रिस्क घ्यायची. आणि तो प्रयत्न आता सध्या विनोद आणि राहुलच्या वतीने पाहायला मिळाला. आता खराब बॉल होता, लेग समोर येणारा बॉल, याच्यावर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, तेथे मिळेल फक्त एकच धाव. एका धावेने स्कोर 14 वर 15 रन्स 15 धावा स्कोर कार्ड वरती येथे झाल्यात आणि अर्धा रस्ता आता पार केला. अवघ्या दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना 15 धावा स्कोर कार्डवर. आयगाव देवी वालशीन टीमची मेहनत खऱ्या अर्थानं बघायला मिळाली आहे. लॉफ्ट केलाय आणि बॉलला भिरकावून दिले लॉंग ऑनच्या पलीकडे. लखन पाटील के मस्तक पे दस्तक, 6 रन. हॅलो, चांगला फटका पाहायला मिळाला आणि यावेळेला ऑप्शनच्या बाहेर फुलर लेन होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपन्न होतोय. आणि याचबरोबर एंड ऑफ दी पॉवर प्ले टीमची टोटल तुम्ही पाहता स्कोर कार्डवरती सध्या 21 धावा. अजूनही 9 धावांची गरज आहे आणि 18 बॉल शिल्लक आहेत. 3 षटकं बाकी आणि 9 धावांची गरज आहे. आता हेच पाहण्यासारखं राहील की हा सामना जिंकण्यासाठी किती वेळ घेतला जातो आणि कितव्या षटकापर्यंत फलंदाजी बघायला मिळेल, हेच पाहणं आता इंटरेस्टिंग. राहुल खरं तर अजूनही सिंगलनं पुढे जातोय. विनोदनं एक जो ओव्हर पिच बॉल मिळाला त्याच्यावरती हल्ला केला आणि इथून आता सावधकरांची तीच टेस्ट असेल, एक कसोटी असेल की आता ह्या 9 धावांसाठी किती वेळ ते घेत आहेत. म्हणजेच जास्तीत जास्त जर बॉल इथे टाकले तर डेफिनेटली सावधकर तेवढा खुश असतील. संजय स्पोर्ट्स सावधचा विचार केला तर, कारण 9 धावा करायच्या आहेत. त्यांना माहिती आहे की मॅच जवळपास आपल्या हातातून निघाली आहे, परंतु क्रिकेटचा सामना आहे की इथूनही तुम्ही पलटवार करू शकता. यावेळेला बॅटची आतली कडा बॉल पुन्हा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय. राहुलने इथे प्रयत्न केला होता मोठा फटका खेळण्याचा. आता धावबाची देखील संधी होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्याने केला होता, परंतु एकच धाव आणि या एका धावेने धावफलक आता 22 या आकड्यावर 22 रन्स. अगदी मॉर्निंग सेशनला पहिला सामना आपण बघितला जिथे चांगला रनचेस पाहायला मिळाला. 56 धावांचं लक्ष पार केलं होतं दुसऱ्या मॅच मध्ये. आता लक्ष्याचा पाठलाग करताना योगी सर कालचा आपण विचार केला तर धावांचा पाठलाग होत नव्हता, मात्र आज कुठेतरी तो अभ्यास प्रत्येकी संघाने केलेला आहे आणि त्यानुसार गेम प्लॅन करतायत. ऑन साइडला आता खेचलाय बॉल, लखन आहे बॉल खाली, आता चूक होणार नाहीये. सेफ हँड, विकेटचं पतन, धक्का लागतोय आणखी एक जय सावरदेव किरोली संघाला. विनोद या ठिकाणी आक्रमक रूप धारण करण्याचा प्रयत्न करत होता, तो यावेळेला बाद झाला आणि आता त्याच्याचमुळे आपण जर बघितलं तर दबाव तर नाहीये, परंतु अशा प्रकारचे विकेट आले तर ही समस्या निर्माण होऊ शकते. कारण टॉप ऑर्डरचे बॅटर जर इथून बाद केले तर येणाऱ्या फलंदाजांना थोडंसं कठीण जातं. आपण अनेकदा पाहिलंय आणि कधी कधी जास्तीची सावधानता कधी कधी अंगलट येत असते. दामूला सफलता मिळाली आहे. नवीन बॅटर प्रशांत या सीझन मध्ये आता पुन्हा कमबॅक करतोय. काही वेळ प्रशांत मैदानाच्या बाहेर जरूर होता, परंतु आता तो एंटर झालाय.
प्लेइंग 11 मध्ये तोही आता इन होतोय. फुल टॉस समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल येतोय, फक्त मिळेल एकच धाव आणि टीव्ही अंपायरची मागणी आता या ठिकाणी करण्यात आली आहे. बीम नो बॉल आहे की नाही ते आता चेक केलं जाईल, परंतु एक धाव तर पडून पूर्ण केली. बाला इकाडे सर आपल्यासोबत आता जोडले जात आहेत. टीव्ही अंपायर नो बॉल. टीव्ही अंपायरचा आता निर्णय या ठिकाणी आले आणि 1+1 2 धावा इथे मिळतील आणि या पुढचा बॉल असेल आता फ्री हिट. डावा धाव फलकावरती 24. फ्री हिटचा बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न, परंतु हा दूर आहे. चेंडू अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला आणि अतिरिक्त धाव आणखी एक मिळेल. फ्री हिट कंटिन्यू असेल. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी आला आणि धावसंख्या आता 25 वर 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. आणि ज्या पद्धतीने आता हा फ्री हिट आहे, असं वाटते की राहुल येथे मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न करेल. ओहो, पुढे टाकला बॉल परफेक्टली यॉर्कर लेंथूचा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. दामू चांगली गोलंदाजी करतोय. एकच धाव लेग बाईच्या स्वरूपामध्ये 26 धावा धावफलकावरती इथे लागल्या. 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. अजूनही तिसऱ्या षटकामधील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. फाईट बॅक देण्याचा प्रयत्न करतोय. चर्चा तीच करत होतो ना की हा विजय मिळवण्यासाठी संजय स्मृती सावतचे गोलंदाज किती बॉल खेळायला भाग पडतात, ही कसोटी सध्या आपण नक्की पाहतोय. इथे खराब क्षेत्ररक्षण, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हा येतोय विजयी चौकार. आणि याच बरोबर हा सामना इथे जिंकलाय. अभिनंदन टीम जय सावरदेव किरवली. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम ट्रिपल एस. सामनावीर पुरस्कार जन गोलंदाजी करत असताना 2 षटकांचा स्पेल हाताळला विनोद बजागे. 8 डावा देत असताना 2 विकेट त्याला मिळाल्या. तोच गोलंदाज विनोद रायटी ठरलाय मॅन ऑफ द मॅच.